आणि तुम्हाला ते गवत पण दाखवणार आहे. चलो मित्रांनो, चला आता आपण पुढे जाऊ आणि तिथे पण वाढते. हे बघू शकता पूर्ण उन्हाळ्यामध्ये गवत पण वाढलेले. चला आता आपण जाऊया. वाटी पण आहे काहीच आणि भीती पण हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एकदा न्यू ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो, आपण आता आपली इकडे शेत दिसतंय ना तुम्हाला. आपल्या शेजारच्या शेताच्या खाली जायचंय. आपल्या शेताच्या शेजारी खाली चाललोय. तर मित्रांनो, तिथं ना खूप मोठा खड्डा आहे. तर आपल्याला बघायला जायचं तिथं आणि तुम्हाला पण ते दाखवतो की वाघ कोणत्या रस्त्याने जात होता आणि ते दाखवणार आहे त्याला. आणि तिथं खूप मोठी गवत, त्याच ठिकाणी वाघ जायचा आणि तिकडं लपून राहायचा. इकडं पूर्ण मोकळं आहे बघू शकता, म्हणून इकडं जास्त वाघ येत नाही. तुम्हाला दाखवतो ती जागा, तिकडनं जायचं वाघ. तर चला आपण जाऊन बघूया आता. आणि रात्रीचे काही फिरायचं नाही, कारण इकडं मोठं गवत आहे. जाऊ तिकडं, बघू शकता ते इथं तुम्हाला हे दगड दिसतंय ना, हे त्याच्या त्या अंग आपल्याला इकडं त्याच्या त्या अंग तिकडं जायचंय. चला आता आपण जाऊ. मित्रांनो, हे बघा मागच्या टायमाला मी इथे याच बाबतीखाली ब्लॉग काढत होतो, बघितला बाग. तर मित्रांनो, आता थोडीशी उन्हाळा झालाय ना, तर आता वाढलंय, तेव्हा जास्त वल्ली होती. तर मित्रांनो, आपण चला तिकडे जाऊ, मग सांगतो कसं. तिकडं खूप मोठं होते, पण जाऊ आपण. चला तुमच्यासाठी तर जाणारच मित्रांनो. काही धाबा असा पायी वाटाचा रोड आहे. तर मित्रांनो, इथं ते दगड दिसतंय ना तुम्हाला, त्या तर आपलं शेत आहे. तर ऊन पण लागते आता मित्रांनो, ऊन पण वाढलेले आणि उन्हाळा चालू झाले. चला आपण जाऊ तिकडं. हे बघा इकडे आलोय. रांजणा मित्रांनो, कडनं काहीतरी हे बघा पायी वाट कशी झालेली. पुढं जावा. तर मित्रांनो, हे झाड कोणचं आहे का कमेंट मध्ये मला सांगा बरं. मित्रांनो, चला आता आपण पुढे जाऊ आणि तिथे पण वाढते. हे बघू शकता पूर्ण उन्हाळ्यामध्ये गवत पण वाढलेले. चला आता आपण जाऊया. वाटी पण आहे काहीच आणि भीती पण वाटते पुढं जायला. चला आपण तिथे जाऊ आणि तुम्हाला ते गवत पण दाखवणार आहे. बघा गवत, आणि आपल्याला या टेकडं दिसतोय ना, टेकडं त्याच्या त्या अंगाला जायचंय मित्रांनो. चला काय याचा प्रयत्न करूया. बघा आता आपल्याला हे झाड दिसतंय ना मित्रांनो, त्याच्या त्या अंगाला जायचंय. चला. तर मित्रांनो, गवत पण आहे आणि जाऊशी पण वाटत नाही, ती पण वाटत जायचंच आपल्याला जाऊ. चला. तर मित्रांनो, मी बघा करवंदाचं झाड आपल्याला इथे आता पुढं आलं. तर मित्रांनो, पुढं जावं का नाही असं झालेलं आहे. ते गवत आहे का काय, हे बाकी ते वाढलेले हे बघा. आणि या ठिकाणी वाघ पण राहू शकते रात्रीचे बघ मित्रांनो.
तर मित्रांनो आपण पुढे आलेलो होऊ शकता. आणि तिकडं काही विषय नाही, तिकडं घर आहे बघा. आणि इकडं अजून पुढं गेल्यावर यांच्या साईडला तिकडं लय मोठा खड्डा आहे. तर मित्रांनो तिकडं जायचंय, पण नका मी जात तिकडं. आणि मोठं गवत आणि भीती वाटते. तर मित्रांनो तिकडं मित्रांनो लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका. मागं फिरण्यातच भलाही काही बघू शकता. आणि ऊन पण खूप वाढलेलं आहे बघ. आणि चला आता परत जाऊया. इकडं जायला मजा नाही मित्रा, आणि पुढं जायला पण भीती वाटते. आणि खूप डेंजर आहे. नेक्स्ट ब्लॉकमध्ये तुम्हाला काही पूर्ण पुढचं दाखवणार आहे, कारण तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढं पण झाड घेऊन जाईल आणि दाखवल पुढं किती मोठं मोठं गवत आहे. तर मित्रांनो तुम्हाला मी आता ते पण दाखवून घेतो जस्ट. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलंच ना, खरंच तुम्हाला मी पुढचं पण दाखवणार आहे. हे बघा गवत बघा कसं आहे, लय मोठं मोठं गवत, लय अडचण आहे. आणि मी आता झाडाखाली थांबलेलो आहे बघू शकता. आणि इकडं मस्त सावली बघू शकता. करवंदाचं झाड आहे. करवंद मित्रांनो आता लागलेली नाही अजून, मी वरपर्यंत गेले बघा. तर मित्रांनो मी तुम्हाला पुढचं दाखवण्यासाठी दाखवल, पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. काही तुम्ही आता सबस्क्राईब करून टाका चॅनलला, आणि पुढं जाईल. तुम्ही जर सबस्क्राईब खरंच वाढवले तर मग मी पुढं पण तुम्हाला दाखवल का काही काही खतरनाक आहे मित्रांनो. पुढं पण अजून दाखवलं असतं, पण आता मी एकटे जस्ट, म्हणून मला भीती वाटते, म्हणून आपण पुढे गेलो नाही आता. तर मित्रांनो एक करवंदाचे काटे बघू शकता, किती मोठं मोठं आहे बघा. हे बघा बघितले का, खूप मोठं मोठं हातात घुसले ना, लवकर नाही मित्रांनो. तर मित्रांनो माझं घर आहे तिकडं राहिलेलं आहे, तेव्हा किती लांब आहे. आणि मी खूप लांब आलेलो आहे घरापासून. चला मित्रांनो तिकडं जाऊ आता. तुम्ही नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघूया, तुम्हाला पुढचं मी दाखवणार आहे. खूप खतरनाक विषय होईल असं ते. तर खूप मोठं मोठं गवत आहे ते पण दाखवणार आहे. पुढं एवढा मोठा खड्डा आहे ना मित्रांनो, तो पण तुम्हाला दाखवणार आहे. तर मित्रांनो आमच्या इकडं शेतामध्ये गवत का वाढलेलं नाही माहिती आहे का एवढं, कारण मित्रांनो ते ना गवत कापलेलं आहे म्हणून एवढं दिसत नाही. आणि आम्ही वावर सुधारलेलं आहे थोडं, तेव्हा ते एवढं मोठं गवत दिसत नाहीये इकडं. आणि इकडं येतं तसंच आहे, म्हणून इकडं नाही ना खूप भीती वाटते दिवसाची सुद्धा फिरायला मित्रांनो. इकडे ना भीतीच वाटते. बघू शकता झाडं मोठं मोठले, आणि आमच्या शेतामध्ये थोडं झाडं सुद्धा दिसणार नाही, खूप मोठं मोठं. तिकडे थोडंसं भीतीच वाटते फिरायला दिवसाचे सुद्धा. अंदर रात्रीचे गेल्यावर मित्रांनो रात्रीचे तर डायरेक्ट मित्रांनो काही वाघ फिरतो, तर तिकडे जायला भीतीच वाटते. तर चला आपण आलो तेच रोडाने जाऊ. आलो बाबा याच झाडापासून आलेलो होतो आपण, बघू शकता. आणि कमेंटमध्ये मला सांगा की झाडाचं नाव काय आहे काय नाही, मला कमेंटमध्ये सांगा मित्रांनो तुम्ही. आणि मस्त दिसते तिथे पानं बिनं बघा. आणि इडून तिडून इथेच झाड आहे बघा, तेच झाड दिसत. पण हे झाड मस्त हिरवं झालेले, हे सगळं वाळून गेलेले हे झाड बघा पूर्ण हिरवं झालेले. मस्त सावली लागेल मित्रांनो, बघू शकता गारगार. पण मित्रांनो आंब्या खालची आणि निंबाऱ्या खालची सावली एक नंबर आहे मित्रांनो, एकदम गारगार हवा. तशी याच्या खाली पण लागती गारगार हवा, पण आंब्या खालीची मजा नाही मित्रांनो. काय बरोबर आहे का? तर मित्रांनो ब्लॉगला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचं ते तुम्हाला मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवणार आहे की किती मोठं गवत होतं काही नाही ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये, कारण मी एकटा होतो. पुढच्या वेळेस नेक्स्ट टाइम आपण एक जणाला जोडीला घेऊन जाऊ आणि जाऊ पुढं तुम्हाला दाखवणार आहे काय काय असं. ओके. तर मित्रांनो तुम्हाला हे झाड दाखवलं होतं ना, सेम तसंच झाड येतंय, पण एक नंबर वाटतंय बघा. छोटंसं झाड आहे, लय मस्त आहे. एवढंच झाड आहे बघा. आणि त्याची सावली पण लय भारी पडलेली बघा, खूप मस्त आहे. छोटंसं झाड आणि लय भारी पडलेलं आहे बघा. हे बघा
इकडे तुम्हाला लांबून दाखवतो, लांबून हे बघू शकता. तर मित्रांनो आता खूप ऊन वाढलेले आहे आणि आता घरी जाऊ, खूप लागायला लागलं ऊन. मस्त